नमस्कार मंडळी. आत्ताच्या वादनावरनं आपल्या लक्षातच आलं असेल की आज आमच्या पॉडकास्टचे कोण पाहुणे आहेत ते. म्हणजे खरं तर तो आमच्यासाठी पाहुणा नाही आहे, तो एक घरचा व्यक्ती आहे. अनंता, इतकं सुंदर वातावरण निर्माण झालं होतं, पण मारुबिहागमध्ये काहीतरी वेगळं होतं, पण ते इतकं सुंदर होतं की मी खरं तर समोर बसून मोठमोठ्याने वावा म्हणू की नको असं मला वाटत होतं. पण माझ्या अंतरंगातलं कदाचित वावा तुझ्यापर्यंत पोचलं असेल. तर ते नेमकं काय होतं आणि त्याच्या मागचा विचार काय आहे आणि हे काय रसायन कसं जुळून आलं त्याच्याबद्दल सांगशील का आम्हाला? हां, हा मारुबिहाग हां आणि पंचम नावाचा राग जो आहे, हां हां त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मला सुचलं. बरं आम्ही नवनाट्यधारा म्हणून एक कार्यक्रम करत होतो. बरं त्या कार्यक्रमात आम्ही असं करत होतो की जुनी नाट्यपदं हां हां जी ओरिजिनली ठुमरीवरनं आली आहेत, जुन्या बंदिशींवरनं आली आहेत, हां हां सगळ्या गीत प्रकारांवरनं नाट्यसंगीताच्या चाली त्या काळच्या लोकांनी घेतल्या आणि अशा नाट्यपदांना नाट्यसंगीताचा बाज कायम ठेवून हां हां ते कुठेही नवीन मॉडर्न करायचं नाही, वेगळं काहीच करायचं नाही, पण तरी काहीतरी वेगळं त्या शब्दांच्या अर्थाप्रमाणे आपल्याला करता येतं का, हां हां असा करण्याचा एक प्रयत्न म्हणून त्याचं नाव नवनाट्यधारा असं होतं. अच्छा ते करत असताना एका नाट्यपदाला मला हे कॉम्बिनेशन अचानक सुचलं. म्हणजे मारुबिहागमध्ये काहीतरी मला एक वेगळी जागा सापडली. बरं मग लक्षात आलं की अरे हे पंचम रागाची जागा आहे. बरं मग मी ते थोडंसं डेव्हलप केलं आणि त्याचं नाव मारू पंचम असं या रागाचं नाव केलं. कारण ते इतकं सुंदर वाटत होतं. आणि अजून एक जागा ती गमध अशी पण एक अंतऱ्यातली जागा एक जात होती. तो म्हणजे पंचम हा सगळा राग आहे आणि मारुबिहाग असं हिंडोल आणि भटियार हां हां असं पण एक नाट्यपद केलेलं आहे. बरं मग श्री भटियार पण मला सुचलं आहे. मग हंसध्वनी आणि शंकरा, अरे वा तर त्याचं नाव सुचत नव्हतं काय करायचं. हां, हां. मग रामदादा, डॉक्टर राम देशपांडे हां हां त्यांनी सांगितलं की आपण याचं नाव शंकरध्वनी असं करूया. क्या बात है. तर असे काही जोडराग त्यानिमित्ताने नवीन काही सुचले. नवीन सुचले. क्या बात है. तसा प्रयत्न केला. मग म्हटलं आपण हे जरा वाजून पण बघूया. पण मग म्हणून ती ते- रचना तू स्वतःच हो बांधली. मग क्या बात है. मग अशा मग आता जे तू म्हणालास हे सगळे नवीन राग तुला जे सुचले, मग म्हणजे साहजिकच आहे की त्याच्यामध्ये काही रचना नसतील, पण नाही. मग त्याप्रमाणे तुला परत मग त्या रचना रचना पण करणं भाग आहे. हो मग तशा श्री भटियारमध्ये एक केलेलं आहे बरं. आणि मारू पंचममध्ये. क्या बात आहे. बाकीच्या रागांमध्ये आता मला ते शंकर ध्वनी ऐकायची इच्छा होतीये. तर असं त्याचं कॉम्बिनेशन सुचत गेलं त्या वेळेला. म्हणजे काहीतरी चाल लावायची म्हणजे काहीतरी विचार करत असताना हो तिथं असं काही कॉम्बिनेशन सुचत गेले. म्हटलं हे छान वाटतंय.
खरंच खूप मस्त वाटतंय. आणि काही राग असे असतात किंवा जोड राग पण, म्हणजे शक्यतो जोड राग कसे असतात की परीक्षेपुरता अभ्यासाला करायचे आहेत म्हणून ते आपण करतो. पण हे कसे आहेत, सभेत गाऊन मन जिंकणारे पण आहेत. हो है ना? नक्कीच मजा येते. मजा येते त्याच्यात. म्हणजे रामदादांनी बंदिशी बांधल्या आहेत. हो, हम्म. क्या बात आहे. आणि एका कार्यक्रमात गायले पण आहेत. त्यांनी सांगितलं की हे मी गायलो आहे शंकर ध्वनी. वा, मस्तच झालंय. पण ते एकदम म्हणजे आता म्हणजे नवनिर्मितीचे तुझे विचार येण्याच्या आधी, म्हणजे आता मला परत थोडंसं मागे असं जायचं आहे की तुझं संगीतातली एंट्री कशी झाली. म्हणजे घरात वातावरण होतं हे सगळ्यांना माहितीच आहे, पण तरी पण तुला कधीपासून असं करावंसं वाटलं? हां म्हणजे या सगळ्या नवनिर्मिती म्हणा किंवा जे काही मी आज करतो आहे वेगवेगळे काहीतरी प्रयत्न, हो, तर ते करावेसे वाटतात. याच्यात सुद्धा मला असं वाटतं ना की ते सगळं आपल्या गुरूंचंच काहीतरी आलेलं असतं. हो, त्यांनीच आपल्याला ही काहीतरी दिशा दिलेली असते. आपल्याला नवीन काहीतरी सुचत नसतं, आपल्याला ते फक्त मिळतं. हां, त्यांनी ते रुजवलेलं असतं हो, आपल्या ते डोक्यात, आपल्याला कधीतरी आपल्या हाताशी येतं, आपल्या रियाजात. सापडतं. मग ते केव्हा तरी आपल्याला ते पटकन सापडतं. मग आपण त्याला हे आपल्याला नवीन सुचलं म्हणत राहतो. तसं काही नसतं असं माझा ठाम विश्वास आहे. तर ते तसं माझ्या घरातून, माझ्या वडिलांकडून सुरुवातीला मला शिक्षण मिळालं. तेव्हा ते हार्मोनियमही चांगले वाजवतात, पण ते बेसिकली गायक आहेत. त्यामुळे नॅचरली माझंही त्यांनी गाणं सुरू केलं. अच्छा, तो आवाज तेव्हा चांगला होता पूर्वी, त्याच्यामुळे त्यांनाही अपेक्षा होत्या. पण तो नंतर आमच्या शाळेचं ग्राउंड खूप मोठं होतं आणि मोकळं मैदान होतं आणि लाल माती ती माझ्या घशात बसून साधारण 4थी 5वीत वगैरे मी असताना त्रास व्हायला लागला. गायला त्रास व्हायला लागला. गायला किंवा बोलायला सुद्धा. बरं. म्हणजे आत्ता मी हे जे बोलतोय तो माझा म्हणजे खरखरीत आवाज माझा आहे, पण तेव्हा मला डॉक्टरांनी बंदी केली होती. अच्छा. की याला जर आयुष्यात पुढे कधी काही बोलायचं असेल तर 1 वर्ष रेस्ट द्या, कारण अच्छा. इतकं ते लेप बसलेत मातीचे बापरे. आणि नाही तर बोलता येणार नाही आयुष्यात. अरे बापरे. मग गप्प बसायचं. मग ते आमचे बाबा म्हणले की नुसतं नाही बसायचं, पेटी वाजव. अच्छा. नुसतं नाही बसायचं. मग पेटी वाजवायला लागलो. मग ते एका क्षणी त्यांना कळलं की याच्या पेटीमध्ये याला ते गती आहे असं लक्षात आल्यानंतर त्यांच्यातला काय म्हणू आपण ते की कर्दनकाळ जागा झाला. वडील गुरु असं सगळं नातं एकदम त्यांना ते इतकं प्रभावीपणे त्यांच्यात जागृत झालं की ते डोक्यावरच बसले. अच्छा. माझ्या. मी हे आज अतिशय अभिमानाने सांगतो की असे वडील मिळाले म्हणून झालं. हो. नाहीतर मी सुद्धा आज, मला सुद्धा मुलगी आहे, माझ्याकडनं तेवढं होत नाही, तिच्या मागे लागणं होत नाही. पण ते त्यांनी फार म्हणजे अक्षरशः मला नको करून सोडलं होतं त्यावेळेला. रडायचो मी की काय कुठल्या घरात जन्म मिळाला मला, हे काय माझं पाप असेल मागच्या जन्मीचं की हा बाप मला मिळाला आहे. पण आज त्याचा आत्यंतिक आनंद आहे की असे वडील मला मिळाले. नाहीतर झालं नसतं. खरंच. माझं काही नव्हतं, मला अजिबात आवड नव्हती. म्हणजे आवड नव्हतीपेक्षा आवड होती, ते मनात कुठेतरी आलेलं होतं, जीन्समध्ये आलेलं होतं. पण ते रियाजाचा कंटाळा हा सगळ्यांनाच असतो. बरोबर आहे. तसं तो मलाही होता. आणि मग बाहेर आजूबाजूचे माझे मित्र खेळतायत आणि मला जबरदस्ती बसून ठेवलं आहे, तर ते रोज 4 तास. अच्छा. नाहीतर रियाज झालाच पाहिजे, नाहीतर अन्न पाणी मिळत नव्हतं. अच्छा. आणि सुट्टीच्या दिवशी 8 तास. ते सगळे खेळताना मी बघून मी वाईट वाटायचं, पण इलाज नव्हता. मी तेव्हापासून पोटापाण्याचा प्रश्न होता माझ्या. ते सगळं केल्यामुळे आज काहीतरी मी करू शकतोय. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर
माझ्या वडिलांचे मित्र म्हणजे माझे गुरुजी पंडित विश्वनाथ काणेरे, बरं. ते आमच्या घरी बऱ्याच वेळा यायचे. म्हणजे बदलापूरला मी राहत होतो तेव्हा त्यांचं डोंबिवली किंवा त्या भागात काही कार्यक्रम असेल तेव्हा ते आधी बदलापूरला यायचे आमच्या घरी अच्छा. आणि मग कार्यक्रमाला जायचे. तर ते एकदा त्यांना लक्षात जेव्हा आलं की हे थोडंसं आता चांगलं वाजवतोय, तेव्हा ते आमचे गुरुजी आलेले असताना त्यांनी सांगितलं की जरा याला बघा कसं वाजवतोय. तर ते गुरुजी म्हणले, अरे ताबडतोब पाठव माझ्याकडे. अच्छा. ती माझी रवानगी लगेच तिकडे. आणि आगीतून फोपाट्यात. म्हणजे मला असं वाटलं की चला आता सुटका झाली आपली. तसं नाही झालं. ते त्यांचेच मित्र, तसेच. त्याच्यामुळे ते तसेच होते. तर हे मी माझ्या विद्यार्थ्यांना पण हे सांगतो आणि सगळ्यांना अतिशय अभिमानाने सांगतो की असे वडील आणि असे गुरु मिळाले हे भाग्य आहे खरंच आहे माझं, की त्यांनी नाहीच सोडलं. हे केल्याशिवाय नाहीच मिळणार, नाहीतर नसं झालं. हो. तर त्याच्यामुळे मी अतिशय आनंदाने मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनाही सांगतो की हे करा. आता तुम्हाला मी सांगतोय ना की ह्याच्यामुळेच झालं, हां. मग आता तुम्ही आनंदाने करा. मला त्याच्यामध्ये कधीतरी एक क्षण असा आला की मला आनंद मिळायला लागला, मग मी स्वतःहून रियाज करायला लागलो. हां. मग ते 4-5 तास मला काहीच वाटेनासे झाले. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे नंतर माझ्या वडिलांनी मला एकदा सांगितलं की म्हणजे हात तयार होईल, तुझं ज्ञान वाढेल, तुझं पकड येईल वगैरे सगळं मान्यच आहे, पण तू ते कार्यक्रम करायला लागलास तर 3 तास बसणार कसं एका जागी? बरोबर आहे. तू 4 तास प्रॅक्टिसच नाही केली तर 3 तास बसणार कसा? तू हात चांगला तयार झाला, बरोबर आहे. म्हणून सलग करा. तुम्ही सकाळी 2 तास, दुपारी 2 तास, संध्याकाळी 2 तास असं प्रॅक्टिस करून तुमचा हात तयार झाला किंवा गाण्याचा गळा तयार झाला. गाताच नाही आला 3 तास, कारण प्रॅक्टिस नाही, 2 तासाचीच प्रॅक्टिस आहे बरोबर सलग. आहे. गाताच येणार नाही तुम्हाला 3 तास किंवा वाजवताच येणार नाही, बैठकच बसता येणार नाही, बरोबर आहे. मग काय करणार? पण हे सगळ्या गोष्टी खूप शिकण्यासारख्या आहेत आणि करण्यासारख्या आहेत नवीन मुलांनी. आणि म्हणतो ना आपण की बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्या लहान वयात आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत आणि त्या दिसत नव्हत्या. तुझ्यासारखंच माझं पण होतं की मी पण गाणाऱ्यांचीच मुलगी, तर त्याच्यामुळे असं कित्येकदा असं व्हायचं की तुला ही ताण जमत नाही, जा बाहेर जावं. तर मी पण घराच्या बाहेर अशी 2-2 तास उभी राहिली आहे. मग तेव्हा मलाही असं वाटायचं की अरे आपल्या घरी जे 2 तास शिकायला येतात विद्यार्थी, त्यांना त्याच्यानंतरचा जो वेळ आहे तो ते आनंदात घालवू शकतात, पण माझंच घर आहे, मी जाऊ कुठे आता? सुटका नाही असं. मग मी पण असं बाहेर उभी राहायची 2 तास आणि मग तेव्हा खूप वाईट वाटायचं की हे किती छान नाही, आता यांच्या घरी जातात ते, मी कुठे जाऊ आता, असं माझंही घर हेच आहे. आणि वडिलांची खूप भीती वाटायची, त्याच्यामुळे ते या खोलीत आले की आपण हळूच दुसऱ्या खोलीमध्ये. पण असं दिवसभर पळणार किती? आणि आपला क्लास झाला की हो घरी जा, आपण तिथे दुसऱ्या आपण क्लासमध्ये तिथेच परत हे चाललंय, तेच दुसरी चाललंय. बॅच. हो हो. तर ते काही संपायचंच नाही कित्येकदा तरी. तर त्याच्यामुळे तेव्हा असं वाटायचं. पण ते काय होतं की जे ते वडील कधीतरी आपली बाजू समजत असतील म्हणा ते, पण कधीतरी असे रात्री शांतपणे, दिवसभर भीती वाटायची पण रात्री कधीतरी म्हणायचे की मी रागवतो ना ते तुम्हाला कदाचित नंतर कळेल असं म्हणायचे. पण ते आता जेव्हा आपण शिकवायला पण लागलो आहे, आपणही काही शिष्यांना शिकवतो किंवा आपणही कार्यक्रमाला जेव्हा जातो तेव्हा त्या गोष्टींना अशा डोळ्यासमोर, म्हणजे स्टेजवरती बसल्यावरती कुठे आपल्याला असं एकटं वाटत नाही बघ. असं वाटतं की नाही सगळं खानदान आपल्या बरोबर आहे आता. म्हणजे एक म्हणजे असं म्हणतात ना की 4 ओळींच्या बंदिशीने आपल्याला काय दिलंय, तर एवढे संस्कार दिलेले असतात की तुम्हाला कुठे असं वाटतच नाही की आपल्याबरोबर कोणी नाही आता किंवा या क्षणी मी आता काय करू, असं कधीच होत नाही. म्हणून ते वडील म्हणायचे की जे तुमच्या डोळ्यांना दिसत नाही ते गुरूंच्या डोळ्यांना दिसत असतं आणि म्हणून ते बरोबर मागे लागतात. समजा तुझ्यात ती कला दिसलीच नसती तर तुझ्याही वडिलांनी कदाचित तुला ह्या इकडे तुला असं एवढं ओढलं केलं नसतं. बरोबर. म्हणजे क्या बात आहे. म्हणजे म्हणूनच मी तुझ्याशी पटकन कनेक्ट करू शकले की अरे हा माझे अनुभव सांगतोय बहुतेक. क्या बात आहे. मग कान्हेरे सरांकडचे तुझे दिवस कसे होते आणि वडिलांच्याकडे किती वर्ष साधारण शिक्षण झाल्यावरती मग तू तिकडे गेलास? नाही, अगदी त्यांनी पहिल्या 1-2-3 वर्षातच त्यांना लक्षात आलं की हे
चांगलं आहे आणि याला आता म्हणजे हार्मोनियम वादकाच्या हातात द्यायला पाहिजे. अच्छा. म्हणून त्यांनी ते लगेच त्यांना सांगितलं आणि मी अगदी बदलापूर अंधेरीला जायचो 8वीत असताना. बापरे. म्हणजे दादरला जायचं, तिथून ट्रेन बदलायची किंवा घाटकोपरला उतरायचं, तिथून बसनी अरे बाप. ते अंधेरीला चकाला पण परिसरात 8वीतल्या राहत होता. वयात. हो. तर ते ते दिवस मी म्हटलंच की रियाजाला बसवलं की कंटाळा यायचा, पण ती आवड होती. हां. त्याच्यामुळे मला त्यांच्याबरोबर कार्यक्रमाला जाताना किंवा त्या सगळ्या कार्यक्रमाच्या त्यांच्या गडबडीमध्ये जागरण होतं आहे किंवा माझा प्रवास होतो आहे, मला वेळेवर खायला मिळत नाही आहे, मग भूक लागली, असं कधी झालंच नाही. तेव्हाही कळत नव्हतं. आता आठवलं की कळतं की अरे मला होती आवड. मी आधी मनापासून केलं असतं तर अजून चांगलं काहीतरी झालं असतं. अरे पण आता पण केवढं छान आहे सगळं. नाही ते जे काय आहे ना ते त्यांच्यामुळे मी उशिरा मला कळलं थोडं की मला येत आहे किंवा मला आवड आहे किंवा मी करायला पाहिजे. तर ते अनेक ठिकाणी त्यांच्याबरोबर फिरलो कार्यक्रमासाठी. अच्छा. कान्हेरी बुवांच्या कान्हेरीवर. आणि त्यांच्या घरी पण सतत कलाकारांची वर्दळ असायची, रियाज असायचा चालू. आणि त्यांच्या पत्नी म्हणजे अर्चनाताई कान्हेरे, त्याही तेवढ्याच मोठ्या कलाकार असल्यामुळे त्यांच्याबरोबर मी वाजवायला लागलो लवकरच. आणि मग त्यांच्याबरोबर रियाज, त्यांचे अनेक वेगवेगळे वर्कशॉप्स, प्रवास, त्यांचे असे वेगवेगळ्या संकल्पना घेऊन असलेले कार्यक्रम, त्याची प्रॅक्टिस. अच्छा. त्यामुळे मी म्हटलं की हे सगळं प्रॅक्टिस करणं, ते बसवणं, मग त्याच्यामध्ये नवीन काहीतरी आयडिया, नवीन काहीतरी थॉट आणणं, हे सगळं तिकडून आलं आहे. बरोबर आहे. कारण ते इतक्या लहान वयात एवढे तुला ते संस्कार मिळत आणि गेले. त्यामुळे माझ्या नशिबाने ते इतके मोठे कलाकार असल्यामुळे अतिशय लहानपणापासून मला मोठ्या कलाकारांचा सहवास मिळाला. क्या बात आहे. आणि त्यामुळे गाण्यातली शिस्त कळली, मैफिलीतली एक शिस्त कळली, रियाजाचं महत्त्व कळलं की का मोठे असतात ते आपल्यासारखं टाइमपास करत नाहीत. हो. ते त्यांचा सगळा वेळ त्याच्यासाठी असतात. 24 तास म्हटलं तरी चालेल असं ते म्हणून मोठे असतात. आपल्याला जमेल नाही जमेल पण आपल्याला निदान तो आनंद तरी घेता येतो असं मला वाटतं. की त्यांच्या मोठेपणाचं आपल्याला नुसतं हे मोठे कलाकार आहेत म्हणून दडपण येण्यापेक्षा आनंद घेता आला मला की अरे वा हे छान आहे, हे असंच पाहिजे. बरोबर आहे. का नाही 24 तास आपण राहायचं. तर ते मला कळलं, मला त्याचा आनंद वाटायला लागला आणि खूप शिकायला मिळालं. म्हणजे मी गाणं तुला सांगतो की गंमत की पेटी तर मी त्यांच्याकडे शिकलोच, पण इतका प्रवास केला ना की बाजूला बसून मी ड्रायव्हिंग शिकलो. कारण ते स्वतः ड्राईव्ह करून जायचे. बरं. आणि मी कॉलेज झाल्यानंतर काहीतरी, आता घरी गाडी नव्हतीच त्याच्यामुळे काही प्रश्नच नव्हता, पण काहीतरी करायचं म्हणून ड्रायव्हिंग क्लास. कारण सतत बघत होतो मी इतकी वर्ष त्यांच्याबरोबर बाजूला बसून. मी दुसऱ्या दिवशी चालवायला लागलो होतो. अच्छा. तो ट्रेनर मला म्हटला तू आधी चालवलीस का, तुला येतं का. म्हटलं पहिल्यांदा बसतोय मी. तो म्हणे तू कसं चालवतोय. पण मी सतत इतका प्रवास केला आहे ना, सारखं मला पाठ होतं सगळं काय करायचं असतं ते. वा. तर ते या गोष्टी मी अशासाठी सांगतो की इतकं तुम्ही गुरुचं सानिध्य करायला पाहिजे. खरंच आहे. त्याने म्हणजे हा विचार मला त्यांच्याकडनं मिळाला का, हा विचार मिळाला असं नाही सांगतायत, नाही सांगता, सगळंच मिळालं. मी आत्ता तुला हाच प्रश्न विचारणार होते की गुरूंच्याकडून टेक्निक, शास्त्र, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकतोच, पण तरी पण एक माणूस म्हणून ते घडवण्यासाठी तुला काही अनुभव सांग असं मी तुला म्हणणार होते. पण तू इतका सुंदर अनुभव सांगितलास की त्यांच्याकडून ड्रायव्हिंग पण कशी शिकलास तू त्यांच्याकडून. हां, म्हणजे तुम्ही सानिध्य करायला पाहिजे गुरुचं जास्तीत जास्त. ते समोर बसून जे शिकणं असतं ना, बरोबर, त्याच्या 50 पट तुम्ही सानिध्यातून शिकत असता. आणि त्या सहवासातनंच आपण शिकत असतो या सगळ्या गोष्टी. असे काही मजेदार किस्से आहेत करे लहानपणीचे. मजेदार किंवा असं मला माहिती नाही, पण म्हणजे त्याच्यातून काहीतरी तुला असं ती काही आठवण असेल की ती तुझ्या कायम बरोबर राहील, किंवा ती आठवण गमतीशीर आठवण असेल. मला असं वाटतं की 96-97 वगैरे मधली गोष्ट आहे. आमचे गुरुजी तेव्हा पंडित उल्हास कशाळकरांबरोबर सतत
संगतीला असायचं. हो. तर एक दिवस मला त्यांनी फोन केला आमच्या गुरुजींनी की ताबडतोब ये, तुला एक कार्यक्रम वाजवायचा आहे. म्हटलं गेलो. कोणाचा कार्यक्रम आहे काही नाही. बरं मी म्हणजे किती आपण मूर्ख असतो, बावट असतो की इतक्या वेळा मी त्यांच्याबरोबर त्यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो, कायम गेलो होतो. तर ते त्यांच्या घरी पोचलो अंधेरीला. ते म्हणले उल्हासचा कार्यक्रम आहे, जा तुला वाजवायचं. मग इतकं धडधडलं आहे. मी म्हटलं मग तू जा रे तू. तर म्हटलं पेटी ठीक आहे, ही पेटी घेऊन जा. मला काहीच समजत नव्हतं, सुचतच नव्हतं. इतक्या मोठ्या कलाकाराबरोबर आणि आपलं काय कॉलेजमधला मी होतो, जस्ट पास आउट वगैरे. मला काही मी आपलं गेलो, शारदा संगीत विद्यालयात कार्यक्रम होता, मला अजूनही आठवत आहे. तिथे गेल्यावर बघितलं तर समोर अतिशय मोठमोठी माणसं. अरे वा. बसलेली. तबल्याला सुरेश दादा. वा. आणि मला आठवतं त्याप्रमाणे पंडित हरिप्रसाद चौरसियाजी, पंडित शिवकुमार शर्माजी, नंतर खय्याम साहेब, सुरेश वाडकरजी आणि खूप मोठमोठी माणसं संगीत क्षेत्रातली. पॅक भरलेला हॉल. बापरे. मला काहीच समजत नव्हतं. मी आपलं जाऊन बसलो. पण त्यांच्या तानपुऱ्याला ओंकार दादरकर तो माझा मित्र होता, शशांक मक्तेदार होता. ते माझे आधीपासून मी त्यांच्याबरोबर वाजवत होतो, माझे मित्र होते. त्यामुळे मी त्यांना हळूच विचारलं, म्हटलं सूर काय. मी म्हटलं तुला मगाशी की इतका मूर्ख की ते कुठल्या सुरात गातात हे सुद्धा मी कधी विचार केला नव्हता, माहितीच नव्हतं. ते म्हणे काळी दोन. म्हटलं बरं. बसलो. हे आले आणि गायलेच नाहीत ग्रीन रूम मध्ये. मला आपलं म्हटलं जे काय आहे ते सगळं स्टेजवरच. काय गाणार आहे ते, काहीही पत्ता नाही. ते आपले आले, नारंग साहेबांसमोर बरोबर त्यांच्या गप्पा झाल्या आणि तेवढ्यात चला 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 झाली तयारी. जाऊन बसलो. काय गाणार आहेत मी विचारतो यांना. ते म्हणे माहिती नाही काय गाणार तर. मला इतकं धडधड होतं शेवटपर्यंत. गाणं चालू झालं, मी वाजवतोय, काही पत्ता लागत नव्हता काय कुठलं गाणं. आवर्तन सोडलं. मी आपलं त्यांनी काय काय गायलं होतं त्याप्रमाणे मी वाजवलं. समोरून सुरेशदादा म्हणले वा वा क्या बात आहे. थोडंसं रिलीफ मिळालं. ते इंटरव्हल झाल्यावर मला प्रेक्षकातून येऊन एकाने सांगितलं की अरे शुद्ध नटमध्ये तू काय वाजवलं सुंदर मध्ये त्यांनी सोडलं. म्हटलं आजच्या शुद्ध नट होता होय तो. म्हणजे आमचे गुरुजी ना, हे जे त्यांनी केलं ना, असं अनेक वेळेला. अचानक मला यशवंत बुवाच्या गुरुपौर्णिमेला घेऊन गेले, वाजव. सगळ्यांबरोबर मी आपलं तिथे, मी आशाताई होत्या, शिवानंद पाटील होते, बरं, सगळ्यांबरोबर मी वाजवतो. सगळे म्हणले चांगला आहे तुमचा, कोण आहे नवीन. पण हे अचानक त्यांनी जे बॉम्ब टाकले ना, त्यांनी खूप मजा आली. म्हणजे असं आता वाटतं, तेव्हा ते धडधडलं होतं, पण आता असं वाटतं की हे पाहिजे, करणं गरजेचं आहे फार. म्हणजे असं पण गुरुनी केलं पाहिजे. म्हणजे हे सुद्धा भाग्य की ते नसतं तर मी असंच राहिलो असतो. ते अचानक दडपण येणं, तुम्हाला धडधडणं, हे पण तुम्हाला जसं आपण म्हणतो की सायकलवर चालवताना शिकताना पडला पाहिजे, त्याच्यात मजा आहे. पोहताना नाकातोंडात पाणी गेलं पाहिजे, त्याच्यात मजा आहे. तुम्ही नुसतंच चालले, तुम्ही कधी पडलेच नाही, लागलंच नाही. अशी आलेलीची लहान मुलं असतात, पडत नाही, लहान लागत नाही, मातीत दगड. ते म्हणतात आधी आम्ही सांगतो आणि मग पडतो. आता असं झालंय पद्धत. लोक ते पडतच नाहीत. मग पडलाच नाही, तुम्हाला लागलंच नाही तर मजा काय. मग काय. त्यामुळे हे गुरूंनी धडपडायला लावलं.
त्याच्यात मजा आली. आणि आपल्या आपल्या काय म्हणतात त्याला आर्टिस्ट जमातीचा हा एकच पहिला फंडा आहे ना की तुम्हाला सारखं असं टेन्शनवरच ठेवलं पाहिजे. म्हणजे आज मी काय गाणार आहे किंवा माझं गाणं कसं होणार आहे किंवा तुला पण. आणि मला कधी पण काय माहिती आहे का, हार्मोनियम वादकांचं म्हणजे तबला वादकांचं ठीक आहे, मी माझा 3 तालच वाजवणार आहे, तुम्हाला ताल सांगितला तुला तेच वाजवायचं आहे. पण मी काय राग गाणार आहे किंवा मी काय, वडील नेहमी सांगायचे की हार्मोनियमवाल्यांचं काम जास्त अवघड असतं म्हणायचे. तुम्ही तुमची तान घोटून तयार करता, म्हणजे मला काय पॅटर्न गायचा आहे हा मी वर्षोनगिनती रियाज करून मी माझ्या डोक्यात माझे आयडियाज क्लिअर असतात. पण ते म्हणाले ते तुम्ही कुठल्या वेळेला काय वाजवताय हे हार्मोनियमवाल्याला थोडीच माहिती आहे ना. तू पहिली गायिका आहेस अशी. थोडीशी तुला माझी तारीफ करायला हवी आहे. हार्मोनियमवाल्याचं कौतुक करणार. नाही पण खरंच म्हणजे मला ह्या गोष्टींचं खरंच कौतुक वाटतं की काय होतं, स्टेजवर बसताना आम्हाला आमचं माहिती असतं की मला हे गायचं आहे, मला ते गायचं आहे है ना. भले जरी ग्रीन रूममध्ये आपण एकमेकांशी डिस्कस केलं किंवा एकमेकांच्या बरोबर थोडी साथ करून बघितली, तरी पण स्टेजवरती काहीतरी बदल करावेच लागतात, बरोबर है ना. तर किंवा बरेचदा असं होतं की हां आता मला हे गायचं आहे, जे आपण नेहमी बघतो बघ की गायक कानात काहीतरी फुसफुस करत असतो, इकडे बोल तिकडे बोल ह्यांच्याशी. तर त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला एका शब्दावरनं सगळ्या गोष्टी मांडता येणं म्हणजे हे खरंच खूप मोठी गोष्ट आणि आहे. त्याच्यातही कसं होतं की राग माहिती असेल नसेल, पट्टी तुमची हो कोणाची सफेद 2 असेल, हो, कोणाची हो. सफेद 6 असेल, म्हणजे आणि घराणी हो त्याच्यात आली. बरं घराण्यांमध्ये सुद्धा प्रत्येकाचं आपापलं काहीतरी एक वैशिष्ट्य वैशिष्ट्य आहे. ते रियाजातून साधनेतून कमावलेलं हो. असतं, त्याप्रमाणे सगळं करावं लागतं. तर ते हे मला खूप म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे मला माझी कला अतिशय ऊर्जा देणारी आणि आनंदाची वाटते. खरंच कारण मला हे छान, म्हणजे तू म्हटलीस तसं की हे तबल्या वादकाला तेवढं चॅलेंज स्वीकारावं लागत नाही नाही. की आता मला याच्या घराण्याप्रमाणे वाजवायचं आहे, हां. त्याच्या स्टाईलप्रमाणे वाजवायचं आहे, असं काही सारखं करावं लागत नाही. पण हार्मोनियम वादकाला करावं लागतं. आणि ना सावलीसारखी साथ असते बघ, म्हणजे ते पण तंत्र पाळावं लागतं की आता गायक जर पंचमापर्यंतच आहे तर तुला दैवत चुकूनही तुझा बोट पडता कामा नये, नाहीतर ते हो, नाही, चांगलं नाही. दिसत नाही की गायकांच्या पुढे हा का वाजवतोय. म्हणून मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा नेहमी म्हणतो की तुम्ही नसाल साथ करायला ना, म्हणजे हा नसेल तर तो नसेल तर तो, तारखा हो. अवेलेबल ते असतंच, काही फरक पडत नाही. हो तुम्ही असल्यावर फरक पडायला पाहिजे हां क्या बात आहे. की आज हा आहे म्हणून अरे मजा आली. मजा येईल. खरंच आहे. हा फरक पडणं तुम्ही असल्यामुळे झाला पाहिजे. तुम्ही नसाल तर काहीच फरक पडत नाही. बरोबर आहे. कोणी असलं तरी चांगलंच होणार आहे, हो कारण ते गायकाने स्वतःची ती मेहनत केलेलीच असते. बरोबर आहे. त्यामुळे चांगलं होणार याच्यात काही वादच नाही आहे, चांगलंच होणार आहे. तुम्ही असल्यावर फरक पडला पाहिजे, बरोबर आहे. अशा विचाराने तुम्ही जायला पाहिजे. शिवाय साथीच्यासाठी मी नेहमी सांगतो की तुम्ही तुमचा रोल आधी समजून घेतला पाहिजे. म्हणजे चित्रपटाच्या किंवा नाटकाच्या भाषेत मी सांगतो की रीमा लागू आईच्या भूमिकेत कायम होती. ती रेखासारखी काहीतरी जाऊन करायला लागली, हां नाचायला लागली किंवा तर नाही चालणार. बरोबर आहे. किंवा तिचे काहीतरी इन्स्पेक्टर असलेली पण रोल आहेत, तसं जाऊन ती डॅशिंग काहीतरी, तर नाही चालणार. बरोबर आहे. ती माधुरी दीक्षित नाही होऊ शकत, बरोबर आहे. ती तिची आईच होऊ शकते. पण किंवा अमिताभ बच्चन, त्याची आई ठरलेली होती, ती उद्या धावत गेली आणि उड्या मारत गेली तर नाही चालणार. बरोबर आहे. तिचा रोल ठरलेला आहे. महत्त्वाचं असं आहे ना की ती लागायची अमिताभला. अमिताभच्या पिक्चरसाठी तीच आई असणं फार आवश्यक होतं. म्हणजे तिचं महत्त्व किती आहे. बरोबर आहे. ती नसेल तर नव्हतं चालत. ही तुमची जागा निर्माण करा. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही साथीला असता तेव्हा तुम्ही अमिताभ बच्चन नाही व्हायचं, बरोबर आहे. पण अशी जागा पोझिशन निर्माण करा की हीच लाई लागते. हे साथीदाराला जेव्हा जमेल ना तेव्हा त्याचं चांगलं अजून व्हायला लागेल. बरोबर आहे. म्हणजे तो जिंकला त्या ह्याच्यात. आणि तुम्ही त्याला रिलॅक्स ठेवा. बरोबर आहे. गायकाला तुमचा रोल आज हा आहे की तुम्ही त्याला रिलॅक्स ठेवायचं आहे.
आणि चल मी आहे, हं. काळजी करू नकोस. आणि ते पण किती महत्त्वाची गोष्ट आहे ना, म्हणजे गायक एकदा जो काही त्याचा आलाप आहे किंवा जिथे विश्रांतीस्थानं तो घेतोय त्यावेळेला त्याच्याच गायकीला अनुसरून त्या गोष्टी वाजवायच्या. म्हणजे तिथे असं नाही झालं पाहिजे ओव्हर पॉवर की थांब आता मी पण आर्टिस्ट आहे आणि मी पण आता काहीतरी 4-2 नाहीच गोष्टी दाखवायचं, वाजवूनच नाहीच दाखव. दाखवायचं. म्हणजे हा पेशन्स ठेवणं तेच ना, तो कारण तुम्ही भूमिका एकदा पक्की मनात जे बसली तू ना, की म्हणालास आत्ता की ते इतकं सुंदर उदाहरण दिलंस तू आत्ता की म्हणजे आता माझ्याही ते लक्षात राहील की हां मला ह्याची आई व्हायचं आहे तर मग मला इथे असंच शांतपणे राहिलं पाहिजे असं. म्हणजे तो पेशन्स डेव्हलप करणं हे तू बरेच प्रोजेक्ट्स केलेच आत्तापर्यंत. तर ते पण त्याच्याबद्दल सांग ना की काय काय तुझे आत्तापर्यंत जे एक आत्ता तुझा नाट्यगीतांच्या प्रोजेक्टबद्दल आपण बोललो होतो पण त्याच्याशिवाय तू आता नवीन कंटेम्पररी पण गोष्टी खूप करतोस. सध्या मी हार्मोनियमचा सिलेबस एक तयार करतोय. बरं. म्हणजे सिलेबस म्हणजे असं की आत्तापर्यंत गाण्याच्या पद्धतीने नॉर्मली शिकवलं जातं, हो तेच पलटे तेच अलंकार, हो, त्याच्यामध्ये काही हो. फरक नसतो. पण हात कसा असला पाहिजे, हां त्याच्यासाठी कसे पलटे वापरले पाहिजे तेच पलटे, हां काय काय त्याच्यामध्ये व्हेरिएशन करता येईल किंवा कुठल्या पट्टीत सराव केला पाहिजे हात हां चांगला तयार होण्यासाठी, हार्मोनियमची नेमकी पट्टी कुठली. कारण नॉर्मली आपण मुंबई पुण्याच्या बाहेर जर बघितलं तर जो त्या भागातला गायक असतो हो तोच हार्मोनियमचा पण क्लास घेतो, हो हो बरोबर आहे. कारण त्याला त्याच्या पट्टीमध्ये वाजवता येत असतं. हो पण तो सतारीचा क्लास नाही घेत. हो का नाही घेत? सतार, मग त्याच्यामुळे काय झालं की सतार ही वेगळी शिकली पाहिजे बरोबर सतार आहे. वादकाकडे, हां हां पण हार्मोनियम कोणाकडे शिकली तरी चालते. हां म्हणजे ती गाण्याच्या बरोबर ती येतेच असं हां, आपल्याला वाटतं मग ती म्हणून कोणाबरोबर ते शिकली हां तरी हां चालेल. हां तर त्याच्यापेक्षा एक मला आमच्या गुरुजींकडून एक व्ही बलसारा म्हणून खूप जुने पियानो वादक होते बरं बरं. इंडस्ट्रीमधले. हं, हं. त्यांनी हार्मोनियम शिकताना सुरुवात केल्यानंतर म्हणजे ते पियानो वादक होते, त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की हार्मोनियम पण शिकावी. तर त्यांनी ती शिकायला सुरुवात केल्यानंतर त्यांचं असं लक्षात आलं की अरे याच्यासाठी काही सिलेबसच नाही आहे, अच्छा. हा पियानोचाच छोटा प्रकार आहे ना. हो हो हो. मग पियानोचे लेसन्स आहेत हं. बेसिकपासून की काय करायला पाहिजे बरोबर. कुठल्या पट्टीत, आणि पियानो वादकाला कुठल्याही पट्टीत येतं. हो पण आज हार्मोनियम वादक असे कित्येक आहेत त्यांना सगळ्या पट्टीत येत नाही हो हो वाजवता. हे त्यांच्या लक्षात आल्यावर ते म्हटले नाही मग आपण काहीतरी केलं पाहिजे. हो. मग त्यांनी एक सुरुवात केली. ते नंतर मी पंडित विश्वनाथ पेंढारकर सरांकडे पण शिकत होतो, बरं. पण दुर्दैवाने त्यांचं अपघातात निधन झाल्यानंतर ते माझं राहून गेलं. यांच्याकडे मी PhDसाठी हं. जात होतो आणि तिथे मला त्याचं व्ही बलसरांनी केलेलं जे काही सुरुवात होती सिलेबसची त्याचं पुढचं रूप त्यांच्याकडून शिकायला मिळालं आणि बघायला मिळालं. अच्छा. त्यांनी मला ते जाणीवपूर्वक दिलं की हे तू कर. हं, हं. मग त्यांच्या निधनानंतर ते बरेच वर्ष तसंच राहिलं होतं माझ्याकडे. हं, हं. आणि मला असं वाटायला लागलं की नाही आपण ते केलं पाहिजे, म्हणून मी आता ते असं व्यवस्थित छान त्याचा एक सिलेबस तयार बरं. करतोय. बऱ्यापैकी त्याचं स्वरूप झालेलं आहे की पहिला मुलगा आला की त्याला हात टाकण्यापासून आपल्या गांधर्वच्या भाषेत म्हणायचं तर विशारदपर्यंत एकेका दिवशी काय झालं पाहिजे अरे वा. आणि त्याची काय त्याला आलं पाहिजे, कसं कसं आलं पाहिजे. त्याच्यामुळे माझ्याकडे आत्ता जे शिकतात त्यांना मला खूप आनंद होतो की जेव्हा ते म्हणतात की सर आता आम्हाला असं वाटतं ना की तुम्ही मला कुठल्याही पट्टीत आपण एक शिकलेली बंदिश सांगा हं. आणि 5 मिनिटं द्या, तुम्ही सांगाल त्या पट्टीत मी वाजून दाखवतो. क्या बात आहे. म्हणजे इतकं त्यांना ते सोपं होतंय त्या सोपं होतं आणि अभ्यासक्रमामुळे. कॉन्फिडन्स आला की मी हां, हां. वाजवू शकतो कुठल्याही पट्टीत. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तो सिलेबस मी बनवतो आणि त्याचं हे म्हणजे परिणती हं. ती मला दिसते की अगदी नवं शिकायचं आणि कधीही हार्मोनियमला हात लावणार नाही त्यालाही. आता त्याची काय म्हणू आपण की दर्जा किती असेल, मोठा कमी जास्त असेल, तो त्याच्या रियाजाप्रमाणे आणि बरोबर. त्याच्या आकलनाप्रमाणे हां असेल. हां. पण त्याला कॉन्फिडन्स येतो की मी हे
कुठल्या याच्यात जमू शकतं. बरोबर आहे. ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे. तर पण तो आत्मविश्वास या अभ्यासक्रमातून हो, आणि नक्कीच, तुझ्या नक्कीच, शिकवण्यातनं त्यांना नक्कीच, मिळतोय. नक्कीच. कारण तसंही पाहिलं तर पांढऱ्या पट्ट्या वाजवायला खूप म्हणजे अवघड पडतं. पांढरी दोन म्हटलं की हा, पांढरी 6, पांढरी 2, पांढरी 1, सगळ्याच पांढऱ्या पट्ट्या अवघड ते डोळे पडतात. पांढरे होतात. हा. तर ते क्या बात आहे. ही पण उपच छान होती. हा. तर ते त्या सिलेबसमुळे होत आहे. म्हणजे हे एक पण काम मग त्या सध्या चालू आहे. म्हणजे गांधर्वच्याच त्यांनी परीक्षा द्यायच्या की नाही. ह्या सिलेबस प्रमाणे? त्यांनी कुठल्याच परीक्षा नाही दिलं तरी होणार आहे. बरं. पण चांगला हात तयार असणारा, त्याची चांगली डेव्हलपमेंट होणारा असा तो सिलेबस मी करतोय. बऱ्यापैकी झाला आहे, अजूनही चालू आहे काम त्याच्यावर. आणि दुसरं म्हणजे सिम्फनी, हार्मोनियमची सिम्फनी, हे एक प्रोजेक्ट सध्या मी करतोय. म्हणजे मागच्या वर्षी आपल्या गुरुपौर्णिमेच्याच कार्यक्रमात हो याची सुरुवात झाली. हो. आणि त्याच्याही आधी काही वर्ष माझ्या डोक्यात काहीतरी होतं हम्म. की असं काहीतरी करायचं आहे, पण त्याला मूर्त स्वरूप येत नव्हतं. ते युनिटीच्या निमित्ताने आलं. क्या बात आहे. त्यासाठी युनिटीला धन्यवाद मी देतो. आणि त्याच्यामध्ये काय होतं, नॉर्मली अनेक वाद्यांच्या वेगवेगळ्या सिम्फनीचा आपण कार्यक्रम बघतो. हो. तर तसंच आपण करायचं नाही असं मी ठरवलं होतं. काहीतरी वेगळेपणा पाहिजे. बरोबर आहे. ते सगळं ते वडिलांकडनं आणि गुरुजींकडनं की काहीतरी वेगळं आपण केलं पाहिजे. तर ते करत असताना मला एक सुचत गेलं की माझे सगळे विद्यार्थी जे आहेत 10-12 जण, ते आता ती संख्या वाढते. म्हणजे एका वर्षाने आज मी 30 जण एकत्र बसू शकतो. तर त्या प्रत्येकाला त्याच्यात काहीतरी वेगळं काम द्यायचं आणि त्याच्यातून मिळून होणारं एक काय म्हणू आपण, चित्र उभं करायचं. क्या बात आहे. आणि एक ट्यून त्याच्यातून सगळ्यांच्या वेगवेगळ्या वादनातून एक ट्यून आकाराला येईल. त्याला हार्मोनियम सिम्फनी असं नाव आहे. तर त्याच्यावर आता 3 झाल्या आहेत. 4थ्याचं काम मी आता सुरू केलं आहे. वा. मग त्याच्याप्रमाणे तू रचना पण तशाच त्याप्रमाणे केल्या. हां. क्या बात आहे. आणि मग आपल्या भारतीय तालांमध्ये, नाहीतर मग काय होतं, सिम्फनी म्हटलं की वेस्टर्न काहीतरी करायला पाहिजे किंवा मग फ्युजन म्हणजे वेस्टर्न काहीतरी वाजवायचं आणि हे करायचं. असं न करता जपताल घेतला आहे, काय म्हणू आपण त्याला, भजनी ठेका घेतला आहे, किंवा गजर आपण ज्याला म्हणतो तसं गजर घेतला आहे. 3 ताल एक आहे. बरं. असं अगदी शुद्ध भारतीय शास्त्रीय म्हणजे त्याला संगीतातले ताल. कुठलेही वेस्टर्न वाद्य पण त्याच्यात वापरलेली नाहीये. नाही, वाद्य म्हणून तो आम्ही कौन बॉक्स तो वापरतो, पण त्याच्यावर आधारित काही नाही आहे. म्हणजे आपले भारतीय ताल घेऊनच करायचा असा विचार केलाय. आणि सुरावाटी पण भारतीयच घ्यायच्या आहेत आणि त्याला सजवायचं आहे. म्हणजे ते आपल्याशा वाटल्या पाहिजेत. तर ते एक सिम्फनीचंही काम करतोय मी सध्या, त्यामुळे मजा येते. क्या बात आहे. आणि शिकवायला लागून तुला साधारण किती वर्ष झाली? मोजावं लागेल मला. आणि उगाच तुझं वय कळलं म्हणजे सगळ्यांना. हो ना. नाही, मी शिकवायला लागून वर्ष सांगितली तर मी खूप वयस्कर असं वाटायला लागेल. 35 वर्ष झाली. क्या बात आहे. वयस्कर नाहीये ह्याने खूप लहान वयात शिकवायला सुरुवात केली. हे आधी क्लिअर केलेलं बरं लोकांच्यासाठी. आणि मी तुला अजून एक असा प्रश्न विचारणार होते की नवीन, ज्येष्ठ नाहीये, श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ आहे. क्या बात आहे. मी तुला आत्ता एक प्रश्न विचारणार होते, पण त्याचं उत्तर तू आधीच इतकं सुंदर दिलंस की नवीन पिढीला जर हार्मोनियम, कारण आता काय आहे, अट्रॅक्शनचा जमाना आहे की लोकांना असं काहीतरी गोष्ट अट्रॅक्ट झाली पाहिजे. तर असं काय नवीन पिढीला असं तू सांगू शकशील की हार्मोनियम त्यांना खूप पटकन आवडेल? आत्ता काय झालं आहे की हार्मोनियमच्या सुदैवानी म्हणा किंवा काही वादकांच्या त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे म्हणा की हार्मोनियम चर्चेत आहे. पूर्वी एवढी नव्हती. म्हणजे मला नेहमी असं वाटायचं की महाराष्ट्रातल्या तरी आपण असं म्हणू शकतो किंवा भारतातल्याही घराघरात असलेले वाद्य,
हो. म्हणजे गाणं शिकणारा तोही शास्त्रीय संगीत शिकणार असेल तर तानपुरा घरात असू हो. शकतो. तबला असेल किंवा ते वाद्य कोणी शिकणार असेल तर. पण म्हणजे का मी म्हणतो की हे तसं पाश्चिमात्य वाद्य आहे. हो. आपल्या वाद्यांची परंपरा ही अतिशय जुनी आहे. हो. पण हे घराघरात आहे वाद्य. म्हणजे त्या काळच्या वादकांचं पंडित गोविंदराव टेंबे असतील, पंडित गोविंदराव पटवर्धन असतील, पंडित तुळशीदास बोरकर असतील, यासारख्यांचं हे कॉन्ट्रीब्युशन आहे की त्यांनी घराघरामध्ये हे हवं असं केलं. क्या बात आहे. प्रत्येकाला वाटायला लागलं की हे मला येऊ शकतं आणि मला हवं आहे. जसं लताबाईंचं आहे की त्यांनी गाणं इतकं सोपं करून ऐकवलं की प्रत्येक स्त्रीला वाटायला लागलं की मला पण गाता येईल. बरोबर आहे. की आमच्याकडे पण आहे एक लता, हां. तशीच गाते. त्यांच्यासारखं नाहीच कोणाला गाता आलं. म्हणजे बरोबर आहे. तशी कोणीच घडली नाही. पण तो आपल्या विश्वास एवढ्या त्याने 140 कोटी लोकसंख्येत हो. पुन्हा लता नाही आली. नाही. तसं पुन्हा गोविंदराव नाही येणार आहेत. क्या पण बात त्यांनी इतकं सोपं करून लोकांना ऐकवलं ना की प्रत्येकाला वाटायला लागलं हे मला पाहिजे, मला पण येईल. हां. आलं कोणालाच नाही, तो आत्मविश्वास त्यांनी दिला. पण त्यांनी सोपं करून दिलं. बरोबर आहे. हे त्या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. आणि तसं आत्ताच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार आपापलं व्हिडिओ प्रसारित करत असतात. हो. त्याच्यामुळे पुन्हा एकदा ते वाद्य लोकांना नवीन पद्धतीने कळतं आहे हो. किंवा आपलं असं वाटतं आहे. तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे हार्मोनियमच्या भवितव्यासाठी खूप चांगलं गोष्ट आहे असं मला वाटतं. क्या बात आहे. आणि मला अजून एक तुला असं विचारायचं आहे की आता जसा हा आपण पॉडकास्ट करतो आहोत तर त्याचा मेन उद्देश खरं तर काय आहे की एखादा कलाकार म्हणजे आता तुझ्यासारखा हार्मोनियम कलाकार जर तयार व्हायचा, जर कोणाला असं वाटत असेल की मला हार्मोनियम ही एक ॲज ए प्रोफेशन करायचं आहे, तर त्याच्यासाठी जी काही मेहनत आहे म्हणजे तू आर्टिस्ट घडायच्या मागच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या सोप्या नव्हत्या. म्हणजे जसं तू आत्ता म्हणालास की गळ्याचा त्रास झाला किंवा इतक्या लहान वयामध्ये एवढा लांबचा प्रवास करणं, म्हणजे आजकालच्या काळात कोणी 8वीतल्या मुलाला एवढ्या लांब कधीच कोणी पाठवणार नाहीत. तर हे सगळं घडण्याच्या मागे अशी काहीतरी एखादी दिव्य शक्ती असली पाहिजे ना, स्वतः तुझ्यातली असेल किंवा आपल्या आईवडिलांच्या डोक्यात असेल. पण त्या सगळ्या घटनेतून किंवा त्या सगळ्या प्रवासातनं तू घडून आल्यानंतर आज अनंत जोशी नावाचं एक मोठं रसायन तयार झालेलं आहे की मला तर असं वाटतं की आपल्या ठाण्यात तर सोडच, पण म्हणजे आपल्या ठाण्यात तर तुला पर्यायच नाही आहे. तुझ्यासारखा दुसरा हार्मोनियम वादक नाही आहे, त्याच्यामुळे तुझी बरोबर एक खेचाताणी होणारच, ओढाआडी होणारच की हाच अनंत आम्हाला सगळीकडे पाहिजे. तर आणि ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे की तुझ्यासाठी सगळ्या आर्टिस्ट त्याच्यावरती तुझ्यावरती अवलंबून आहे. होऊ दे म्हणून मी थांबलोय. तर म्युझिक कहानिया हा जो आमचा विषय आहे, तर एका आर्टिस्टच्या मागची ही स्टोरी आज आपल्याला तुझ्याकडून तुझी कळलेली आहे. तर मला असं म्हणायचं आहे की तुला काय वाटतं की ह्या पॉडकास्टच्यासाठी आपण ज्या गप्पा करतो आहोत, ही जी चर्चा करतो आहोत, तर ह्या गोष्टीचा कसा उपयोग आहे का सगळ्या लोकांना? नक्कीच. पहिली गोष्ट तू म्हणलीस तर त्याला मी थोडंसं वेगळं सांगतो की आपल्या ठाण्यात बेसिकली किंवा सगळे हार्मोनियम वादक आत्ता मी म्हटलं असं की भवितव्य खूप छान आहे, कारण खूप दर्जेदार हार्मोनियम वादक सध्या आहेत हो आपल्या महाराष्ट्रात. हो. आणि अतिशय चांगले, म्हणजे याला आपण काही पर्याय असं काही नाही आहे. बरोबर आहे. अतिशय चांगले आहेत, म्हणजे दर्जेदारच आहेत. म्हणजे कधी कधी तर मला बघून वाटतं की त्यांच्या वयात मी एवढं वाजवत होतो का? नव्हतं वाजवत. ते अतिशय तयारीने वाजवत आहेत. 25-30 मधले जे मुलं आहेत ते. तर त्यांना जर त्याप्रमाणे एक्सपोजर मिळत राहिलं तर ते आपल्या वयाचे झाल्यानंतर किती वरच्या लेवलला हार्मोनियम नेऊन ठेवतील. खरंच आहे. मला फार कौतुक वाटतं त्यांचं, कारण मी नव्हतो. म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो की मला किती चांगलं येत होतं, काय येत होतं. मग मी आधीपासून वाजवतोय. अगदी 8वीत असतानापासून मी गुरुजींकडे जायला लागलो, तेव्हाच मी कार्यक्रम वाजवत होतो. बरोबर आहे. तेव्हाच मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम वाजवत होतो. तेव्हापासून मी वाजवतोय, तेव्हापासून क्लास घेतोय. तर ते काहीतरी मी वाजवत असणार चांगला म्हणून लोक मला घेत होते. पण इतका नव्हतो. मला आठवतं
ते ही मुलं फारच तयार आहेत. तर ते कसं झालं, काय झालं ह्याच्यामागे काय माहिती नाही. पण असं एक त्याच्यामागचं लॉजिक एक असं आहे की आपल्या आधीच्या जनरेशननी खूप मेहनत केलेली आहे. खरंच आहे. ती जाऊन आता पुढे कुठेतरी त्यांना फलित त्याचं मिळतंय आणि त्याच्यामुळे होतंय. तर मला असं वाटतं की मग मी पण केली पाहिजे. पुढे जाऊन अजून चांगलं कदाचित बरोबर आहे. मिळेल. तर ही आणि हार्मोनियम वादक खूप चांगले आहेत. पॉडकास्टबद्दल म्हणशील तर मला खूप मजा आली आज. म्हणजे इंटरव्ह्यू असं काही फार माझे झाले नाहीत, पण 1-2 ठिकाणी इंटरव्ह्यू झाल्यानंतर मुलाखत घेणारी व्यक्ती ही कलाकारच संगीत क्षेत्रातली असते असं नाही. बरोबर आहे. त्यांना काय काय प्रश्न, मग ते काहीतरी यांचं काय आहे अभ्यास करून त्याप्रमाणे ते जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला विचारतील कदाचित तुमचं काढून घेण्यासाठी. पण तू असल्यामुळे तू एक इतक्या वर्षांचा तुझा संगीत क्षेत्रातला वावर आहे, मोठी कलाकार आहेस, तुझ्या घरात गाणं होतं, त्याचा एक फरक झाल्यामुळे ना त्या आपल्या गप्पा खूप गप्पांसारख्याच झाल्या. म्हणजे तो प्रश्न उत्तर असं वाटलं नाही मला. बरोबर. आपल्या गप्पातूनच सगळं घडत गेल्यामुळे खूप मजा आली. म्हणजे त्याच्यामुळे मला असं वाटतं की कलाकार असणं किती महत्त्वाचं आहे तुमच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी. तर त्याच्यातून काय झालं की बऱ्याच वेळा काही काही गोष्टी त्या प्रश्नोत्तरांच्या ह्याच्यात राहतात सांगायच्या, किंवा त्या म्युझिकली तितक्या एक्सटेंड करून सांगता येत नाहीत. बरोबर आहे. कारण प्रश्न तसा आलेला नसतो. बरोबर आहे. ते तुझ्याबरोबर खूप वेगळ्या पद्धतीने मला सांगता आलं कदाचित असं वाटतंय मला. तर ते तुझं श्रेय खूप मोठं आहे, किंवा कलाकार असण्याचं तुझं, की एक म्युझिकल गोष्टी, काही माझ्या आठवणी, मला खूप मजा आली कारण माझ्या आठवणी जुन्या जागा झाल्या. गुरुजींबरोबरचा प्रवास, त्यांच्याबरोबरचे अनेक वेगवेगळे कार्यक्रम त्यांना बघितलेलं. आणि आता जास्ती मला मिळत नाही कारण तेही बिझी असतात, मीही बिझी असतो, त्याच्यामुळे सहवास कमी झाला आहे. त्याचं दुःख पुन्हा एकदा कुठेतरी मनात. तर ते खूप मजा आली. म्हणजे या गोष्टी पॉडकास्टमुळे बाहेर येत आहेत. खरंच आहे. आणि लोकांसमोर मांडल्या जात आहेत. हे खूप मला आवडलं आणि तू मला बोलस त्यासाठी मी शतशः धन्यवाद, आभारी आहे तुझा. नाही, तू आलास, तू खरंच इतका छान वेळ दिलायस आणि इतक्या मस्त गोष्टी सांगितल्या. म्हणजे आज जो तुझ्या सुरुवातीच्या मारू पंचमनी जी सुरुवात झाली होती ती म्हणजे खरंच म्हणजे आमच्याकडे एक ती खूप छान गोष्ट कायम राहणार आहे आणि मला असं वाटतं यूट्यूबच्या माध्यमातून पण ती नेहमी लोकांच्या समोर राहणार आहे. तेव्हा मला असं वाटतं म्युझिक कहाण्याचा जो आमचा मुख्य हेतू आहे आणि आपलं जे संगीत आहे अभिजात भारतीय संगीत, ते हजारो वर्ष चालत आलं आणि याच्याही पुढे चालत राहणारच आहे. पण त्याची जबाबदारी कुठेतरी आपण एक खारीचा वाटा, एक छोटीशी चिमूटभर का होईना, कारण रांगोळी जिथे कुठे पडते ती आपला स्वतःचा रंग घेऊन पडते. तर तसा आम्ही आमचा एक छोटासा रंग टाकायचा, भरायचा प्रयत्न करतो आहोत की नवीन लोकांच्यापर्यंत एक छोटासा रांगोळीचा रंग आम्ही भरतो आहोत. तर तेव्हा रसिको, तुम्हाला ह्या आमच्या गप्पा नक्कीच आवडल्या असतील. तेव्हा परत एका नवीन आर्टिस्टच्या बरोबर परत भेटूया. आणि अनंता तुला कोण पाहू शके. कोटी कोटी धन्यवाद आणि परत भेटूया. थँक्यू.